सगळेच लोक कुठलंही फील्ड असू देत काम करतायत, त्या कामामध्ये येणारा कामाचा जो तणाव आहे तो पण इतका जास्त आहे की त्यानंतर बहुतांशी लोक असं म्हणतात, कोणीही माझ्याशी बोलू नका, पुढचे 2 तास मला काहीही विचारू नका, मला नुसतंच पाय समोर तंगड्यावर पसरून बसायचंय. तर इमॅजिन करा या सगळ्या सिच्युएशन मध्ये एखादं मूल तिथे टिवटिव करते, तर ते हल्ली इमॅजिन होऊ शकत नाही लोकांना. कुटुंब पद्धती हे पण एक खूप मोठं कारण आहे की आता न्यूक्लिअर कुटुंब पद्धती आहे, त्याच्यामुळे कोण जबाबदारी घेणार असा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. आणि कधी कधी मला वाटतं की पालकत्वाच्या भूमिकांच्या बाबतीमध्ये आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांची धोरणं इतकी कंपल्सिव्ह आहेत. म्हणजे किती वेळा उकळलेलं दूध मुलांनी प्यायलं पाहिजे, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे साखरेचे किती दाणे असले पाहिजे. तर एवढे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करण्यासाठी त्यांना तशी सपोर्ट सिस्टीमही मिळत नाही. मग त्यापेक्षा करायचं तर नीट करायचं, नाही तर नाहीच करायचं असा पण विचार अनेक लोक करतात. बाकी फायनान्शियल कंडिशन्स आहेतच, वाढणारं पॉप्युलेशन आहे, त्यातनं वाढणारी कॉम्पिटिशन आहे, प्रदूषण आहे. ह्या सगळ्यामध्ये आपण होशो हवासमध्ये अजून एका जीवाला आणायचं आहे का, आणि त्या जीवावर आपली भयंकर इमोशनल डिपेंडन्सी होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. तर आपण हा निर्णय घ्यायचा आहे का, तर आपण या सगळ्यापासून लांबच राहिलेलं बरं असा विचार आता सध्या नवीन कपल्स बऱ्यापैकी प्रमाणामध्ये करताना दिसतंय.